नमस्कार, बुलेटिन 13 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या, आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस. सर्व प्रेक्षकांना येणाऱ्या मकर संक्रांतीच्या मनापासून अनेक हार्दिक शुभेच्छा. 14 जानेवारी 2026 अर्थातच मकर संक्रांत. यावर्षी आलेली ही मकर संक्रांत आणि याच दिवशी आलेली एकादशी अनेक लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे. या एकादशीचा उपवास आम्ही करायचा का, नैवेद्य आम्ही दाखवायचा का, किंवा आमच्या घरी सवाष्ण जेवायला बोलावली जाते त्या संदर्भात काय करता येईल, आमच्या घरी नैवेद्य केला तर तो देवाला दाखवला तर चालेल का, असे अनेक प्रश्न अनेकांनी दूरध्वनीच्या माध्यमातून आम्हाला विचारले. आणि म्हणूनच त्या सर्व शंकांचं निरसन करण्यासाठी खास आम्ही आपल्याशी संवाद करत आहोत. उद्या जी मकर संक्रांत होणार आहे आणि उद्या जी एकादशी आहे, तर एकादशीचा उपवास ज्यांचा आहे त्यांनी पूर्ण दिवस उपवास करायचा आहे, फराळाचेच पदार्थ सेवन करायचे. पण आपल्या घरी जर आपण कोणाला भोजनासाठी बोलावलं असेल, सवाष्ण जेवण द्यायचं असेल आणि देवाला आपल्याला नैवेद्य दाखवायचा असेल, तर आपण पूर्णावरणाचा जो नैवेद्य आहे तो जरूर करावा. कारण देवाला उपवास नसतो, उपवास हा आपल्या सगळ्यांना असतो. उद्याची जी मकर संक्रांत आहे, त्या मकर संक्रांतीचा जो पर्वकाळ आहे तो दुपारी 3:06 तो सूर्यास्तापर्यंत आहे. म्हणजे उद्या महिलांना जी पूजा करायची आहे, वाण वसा द्यायचा आहे, तो दुपारी 3 वाजेपासून तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत या वेळेत आपल्याला करता येणार आहे. खरं तर यावर्षी हा वेळ खूप कमी मिळाला आहे. मकर संक्रांतीचं जे मुख्य वाहन आहे ते वाघ आहे आणि उपवाहन हा घोडा आहे. यावर्षीची जी मकर संक्रांत आहे ती बालव करणावर होते आहे आणि उद्या दुपारी 3:06 भगवान सूर्यनारायण हे मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहेत. या संक्रांतीने पिवळं वस्त्र परिधान केलंय, हातात गदा धारण केली आहे, केशराचा टिळा लावलाय, वयाने कुमारिका आहे, वासाकरता जाईचं फूल घेतलंय आणि ती पायस भक्षण करते. पायस हा संस्कृत शब्द आहे. आपण जी खीर तयार करतो त्याला संस्कृतमध्ये पायस असं म्हणतात. या संक्रांतीच्या पर्व काळामध्ये आपल्याला तिळीचा 6 प्रकारे उपयोग करायचा आहे. स्नान करताना तीळ वापरायची आहे, तिळीचं दान करायचं आहे, याचबरोबर तिळीचा होम करायचा आहे, तिळीचं उटणं आपल्याला अंगाला लावायचं आहे, तीळ गाईला द्यायची आहे आणि तिळीचं दान करायचं आहे. अशा 6 प्रकारे जर आपण तिळीचा उपयोग केला तर आपण सर्व पातकांपासून मुक्त होतो. अनेकांचा असा समज आहे की एकादशी असल्यामुळे आम्हाला तिळगुळ भक्षण करायला चालेल का? तर हो, जरी एकादशी असली तरीही आपण मकर संक्रांतीच्या दिवशी म्हणजे उद्या एकादशीला गूळ आणि तिळीचं भक्षण करायचं आहे. गुळामध्येच हा सण सगळ्यांना गोड बोला असं सांगणारा आहे. तीळ म्हणजे स्नेह आणि गूळ याला शास्त्रीय दृष्ट्या, आरोग्यदृष्ट्या आणि आयुर्वेदात फार महत्त्व आहे. सध्या थंडी आहे आणि या थंडीच्या काळामध्ये आपल्या शरीरात गरम पदार्थ जाणं आवश्यक आहे. तर गुळापासून आपल्याला उष्णता प्राप्त होते आणि म्हणून आपण एकमेकांना तीळ आणि गूळ देतो आणि तिळगुळ घ्या, गोडगोड बोला असं आपण म्हणतो. या मकर संक्रांतीच्या निमित्तानं हे जे उत्तरायण आहे
म्हणजे भगवान सूर्यनारायण जो उत्तर दिशेकडे प्रवास करतोय, तो हा जो बदल आहे, हे संक्रमण जे आहे हे आनंददायी, सुखदायी, समाधानाचं व्हावं अशी रामरायाच्या चरणी प्रार्थना करूया. तुम्हा सगळ्यांना या मकर संक्रांतीच्या मनापासून शुभेच्छा. संक्रांतीचा आनंद घ्या, पतंग उडवा. हे सगळं करत असताना नायलॉन मांजा कृपया वापरू नका, ही कळकळीची विनंती आम्ही आपल्याला करत आहोत. नमस्कार. अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन 13 न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा.